पण ह्याच महिला आयोगानं असं देखील तुमच्यावर असा आरोप केलेला आहे की तुम्ही सुपारी घेता, सुपारी घेऊन अजितदादांवर बोलताय. अजित पवारांवर मी 2011 पासून बोलतेय, सिंचन घोटाळ्यापासनं. आणि सगळे जे म्हणतात ना सुपारी, आधी ते त्यांचे सूरज चव्हाण वगैरे म्हणायचे, तेव्हा मी तेच म्हटलं की कसं असतं, प्रत्येकजण आपापली भाषा बोलतो. आता जर मी तत्ववादी आहे तर मी भ्रष्टाचाराविरोधातली भाषा बोलणार, पण ही काय माणसं, एक तर ते लाभार्थी आहेत, म्हणजे सूरज चव्हाण म्हणा, रुपाली चाकणकर म्हणा, यांना मी लाभार्थी म्हणते. तर ते हे लाभार्थी लोक, आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या पक्षाने काय केलं, लूट करणं, स्कॅम्स करणं, पैसे लाटणं, जमिनी लाटणं. त्यामुळे त्यांना हीच भाषा येणार, सुपारी, अमुक तमुक. म्हणून त्यांच्या तोंडून ती भाषा मला काही नवल पण नाही वाटत, आणि आता काही रागही नाही आहेत, कारण जो माणूस जसा आहे तो माणूस तीच भाषा वापरतो. तर आत्ताच्या घटकेला मला रुपाली चाकणकर जे म्हणाल्या की बाबा सुपारी घेतात, तर मी म्हणेन हो, मी तत्वाची सुपारी घेते, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची सुपारी घेते, देशाला बदलण्याची सुपारी घेते, आणि ते मी घेतच राहीन आणि लढतच राहीन.